आपले आदरणीय जगन्नाथ चक्रवर्ती सावकार यांनी म्हणजे आपल्या संस्थेला वेळोवेळी मदत केली. मला वाटतं त्या मालकालाच काळजी आहे. जगतामध्ये लोक म्हणतात ना की चांगले लोक नाही आहेत, परमार्थाकडे देणारे लोक नाही आहेत. पण माझा अनुभव गेल्या 9 वर्षापासून तुम्हाला सगळ्यांनाच ज्ञात आहे. आम्ही फक्त 42 नव्हतं, मला 42 किती जीवाभाव होते. आम्हाला 42 ज्ञानेश्वऱ्या घेताना सुद्धा नाकीन वाढले, आनंदी ज्ञानेश्वरी आणले, कारण सगळेजण कष्टकरी समाज होता. 4200 10,500 कधी झाले, माऊलीने कसे केले माहित नाही. यावर्षी समस्या होती की आता कसं वाटायचं, कारण सुरुवात तर केलेलं येत थांबू नये हे मनापासून इच्छा होती. आणि सहज ते सावकारकडे गेलो घरी आणि म्हटलं असा विषय आहे की ज्ञानेश्वरी वाटायची, मला किती रुपये लागले. डोक्यात असं होतं की ते 1,000 रुपये, 1,000 ग्रंथाला गेल्या वर्षी आपण लाख रुपये लागले होते, कारण गोरखपुरच्या प्रति मागवायचं बरं का. तर मग त्याला 1,00,000 रुपये लागले होते, 1,00,000 लागतील असं वाटलं होतं. पण माऊलीची कृपा बघा, सावकारला माऊलीने आपल्याकडे पाठवलं आणि माऊलीचा 750 सोहळा या निमित्तानं आळंदी संस्थांनी फक्त 50 रुपये किंमत केली आहे. पण त्यांचा उद्देश असा होता की एका साधकाला एक ग्रंथ आम्ही 50 रुपयाला देऊ. पण हजारो ग्रंथ तुम्ही नेताय, सप्त्याला नेताय, विकताय, काय करताय माहित नाही. त्यांनी काय द्यायला तयार नव्हतं. तिथे आपला एक पाहुणा, एक मित्र सापडला, माधव तेलंगे नावाचा. त्यांनी माऊलीच्या मंदिराचं डागडोजीचं काम केलं होतं. त्यांनी संपर्क केला, असा विषय आहे आणि आम्हाला ग्रंथ पाहिजे. ते बोलू नका रे, आम्हाला असं ग्रंथ पाहिजे. तर त्यांनी आम्हाला विश्वस्ताची भेट करून दिली आणि फक्त 50 रुपये किमतीचा ग्रंथ आहे, 70 रुपयाला महाराज तुम्हाला आम्ही देऊ. तरी आम्हाला बरं वाटलं, कारण दुसरा 100 रुपयाला 70 रुपयाची काय अडचण नाही. पण मी जाऊन नंतर त्याला अडचण सांगितलं, माऊली आम्ही 500 रुपये जमा करतात, आम्हाला थोडंसं बघा तुम्ही, आम्ही काय धर्माचंच काम करतो. त्याने 50चा ग्रंथ 60 रुपयाला टाकला, 60 रुपयाला द्यायला बोललं. त्याच्यानंतर आम्हाला आणण्यासाठी 68 रुपये खर्च आला इथपर्यंत येण्यासाठी. एवढं का सांगतोय मी तुम्हाला, कारण आपल्या परिवारात सगळ्या गोष्टी पारदर्शक आहेत. आणि त्यावेळेस सावकारांना सांगितलं, महाराज किती राहू द्या, 100 राहू द्या, 200 राहू द्या, की 150 की 50 राहू द्या, तुम्हाला मी 1000 ग्रंथ देतो. आणि त्या व्यक्तीने बोललं तसं 1000 ग्रंथाचे पैसे आळंदीला गेले तेव्हा पाठवले आणि त्यांच्या माध्यमातून 1000 ग्रंथ आपण आणि आता 1,500 ग्रंथ होते. मग शेवटी आपल्या 500 ग्रंथाचे कमी पडत होते. ते मग आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण ते पैसे भरले आणि आणले. त्याच्यातले 200 ग्रंथाचे पैसे आपल्याला, 100 ग्रंथाचे पैसे नायगावच्या सावकारला दिले, 100 ग्रंथाचे पैसे आपल्याला भोसरीचे एक साधक आहेत बालाजी गुडेवार त्यांनी दिले. बाकी 300 ग्रंथ आपण सोडतो. पण आम्हाला विश्वास आहे होईपर्यंत असे अनेक साधक येतात, ते होऊन जातात. हे काम झाले. दुसरं सांगायचं म्हणजे सावकारने आपल्याला धर्मशाळेचं बांधकाम करण्यासाठी यापूर्वीच 1,00,000 रुपये दिले, सगळ्यांच्या अगोदर. दुसरी गोष्ट असा की सावकारने यापूर्वी एक आले 500 रुपये, तर ते सावकारने यापूर्वी 1,00,000 दिले. दुसरं सांगतो तुम्हाला, खडगावकर साहेबांकडून सावकारच्या शब्दाखात खडगावकर साहेबांनी 51,000 रुपये द्यायचे बोलले होते. सावकार गेले आणि आणून दिले. तिसरं सांगतो तुम्हाला, शंकर कासाटवार सावकार ज्यांनी आमच्याकडे 11,000ची पावती फाडली होती. आम्ही जाऊनच त्या कुठेतरी, सावकार माझ्यासोबत होते. आईच्या मोतीनेच असताना मग सावकार म्हणले, यांच्याकडून पावती फाडतो. पहिलेच फाडली पावती, कितीची फाडली? 11,000ची. 11 कशाला फाडले? गेले परत, 11 जमत नाही, 1,00,000 फाडतो. आणि त्या व्यक्तीकडून पण त्यांनी 50,000 रुपये ते सुद्धा सावकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आले. म्हणजे हे जे परिवार चालतोय ना, अशा उदार अंतकरणाच्या व्यक्तीपासून चालतोय माऊलींना. हे तुम्ही आम्ही इथं आपल्याकडे इक्वॅलिटी एवढी आहे ना, इथं कोणीच छोटा नाही, कोणीच बोलणं, आपण इक्वल आहोत लक्षात. आणि खऱ्या अर्थाने आपण जे भारताची प्रतिज्ञा म्हणतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर खऱ्या अर्थानं आम्ही वारकरी परिवारात ते सौख्य नांदतं, हे तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद. दुसरं सांगतो तुम्हाला, इथं बसलेले एक व्यक्ती, ते मला नेहमी म्हणतात, सत्कार करू नका, माझं नाव बी घेऊ नका, पण माफी मागून नाव आमचे उत्तमराव ठाकरे, शिवाजीवर डिवाइस लक्षात घ्या. लेकरा म्हणून 10 रुपयातून 10 वेळा विचार करते हो, पण ते माणूस पगार झाला की 10,000 रुपये आपल्या बांधकामासाठी दर महिन्याला टाकतात. आजपर्यंत त्याचे मला वाटतं साधारणतः 1-2 लाखाच्या जवळ त्याचे पैसे पोहोचले. ते आपल्या संस्थेसाठी एक रूम घेणार आहेत, रूमची 8 लाखाची कॉस्ट आहे. माझं नावही सांगू नका, असे व्यक्तिमत्व आहे. तिसरे सांगतो तुम्हाला, सतीश चितळकर हे आपल्या आसरदनचे,
तर ते त्यांची आई गंगाताई चित्रकर सावकार ते आपल्या साधक आहे 7 वर्षापासून, त्यांचा मला संपर्क झाला. दरवर्षी माऊली मला 15,000 टाकायचे ज्ञानेश्वरीसाठी. पण त्यांच्या मी घरी गेलो, त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, बरेचसे कामं करतो नांदेड जिल्ह्यात. त्याची आईची इच्छा होती की पंढरपूरला आपली रूम व्हावी, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक रूम साठी त्यांनी बोलणी केली. विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला, सतीश चित्रकर आपलं जे काम चाललंय ना, तुम्ही कधी पंढरपूरला जा, धर्मशाळेत बघा, कुठल्याही परिसरात बघा, आपलं काम एवढं चांगलं झालंय. कारण आपल्या कामाला आपण 17 लाख रुपये नुसतं जमिनीतच घातले. 16 फूट आपल्याला तिथं पाईल मारावे लागले आपल्याला, आणि एवढं हेवी कॉस्ट वापरलं, स्टील वापरले, 18 आणि 20चे बार आपण वापरले खाली. एवढे त्याला 17 लाख रुपये गेले. माझ्या डोक्यात काय होतं की आपल्या सगळ्या टीमच्या डोक्यात होतं की भविष्यात आपली ताकद आहे वगैरे बांधूया, पण आता जर मजबूत झालं तर मग पुढे बांधणं शक्य नाही. म्हणून आपलं आतापर्यंत 16 फूट खाली गेलं, 6 फूट वरी बांधकाम केलं, म्हणजे 24 फूट आपलं जमिनीच्या खालीच बांधकाम, त्याच्यावरती आपलं आता बांधकामाला सुरुवात झालं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यापूर्वी जागा घ्यायला सुद्धा व्यंकटाला माहित आहे, सगळ्या तुम्हाला माहित आहे, 500 रुपये जमा केले. 500 रुपयात किती रुपये व्हावेत? कोणी वेड्यात काढला आम्हाला 500 रुपयात कुठं जागा घेणार होती यायला. पण माऊलीची कृपा होती, 500 30 लाख रुपये 6 महिन्याचे. 30 लाख रुपये फक्त 500, किती मोठा किती छोटा 500 घ्यायचे आम्ही. 30 लाख जमिनीत जागा घेते 19 लाखाची, आणि 1 करोड 10 लाखाचं आपलं काम चालू आहे. त्यापैकी आज 30 लाख रुपये आपण खर्चही केले. पहिल्या भाड्याचे स्लॅब मंगळवारी आता बुधवारी बोलले, त्याचं स्टील डिझाईन पाठवले, सगळं ग्रुपवर बघितलं असेल. हे सगळं सहकार्य चालू आहे माऊलींनी. मला माहिती आहे, जे आहेत ज्याला काय देता येते त्या परिवारासाठी द्या, श्रम द्या, तुम्ही प्रचार करा, ज्ञानेश्वरीपर्यंत पोहोचवा. ज्याने 1 लाख रुपये दिली तोही माझ्यासाठी तेवढाच आहे, आणि जो एक ज्ञानेश्वरी वाचायला बसला तोही माझ्यासाठी तेवढाच आहे. त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मग तुम्हाला जे जे शक्य आहे ते तुम्ही करा. ज्ञानेश्वरीचा प्रचार वाढवा, वारकरी आपल्या परिवाराचा प्रचार वाढवा. एवढ्यासाठी धर्मावर ग्लानी येण्यासाठी हे काम करावं लागतं. आमचे पंढरी महाराज येत आहेत. लॉकडाऊन मध्ये तो एकटा व्यक्तिमत्व आहे, राष्ट्रीय वारकरी परिषद अध्यक्ष होते ते. त्या मंदिरं उघडणारा माणूस या ठिकाणी, आणि ते आपले नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे दादा पण तसोबत त्यावर होते मंदिरं उघडण्यासाठी. हे सगळे जे आहेत ना, धर्मासाठी आपल्याला एक जागे राहायचं आहे. आपल्या परिवाराकडून तुम्हाला कधीही अवाजवी काही मागितलं जाणार नाही, मागणारही नाहीये. पण जिथं शक्य आहे ना, आपण जसं हिंदू सोडून बाकी धर्मातले लोक आपल्या उत्पन्नाचा 5वा भाग बाजूला काढतात, तसं 100तला 1 रुपया तरी आम्ही वारकरी परिवाराचा आहे असं समजून एक तरी ज्ञानेश्वरी तुमच्या हातानं तुमच्या कष्टाची दुसऱ्या साधकापर्यंत तुम्ही पोहोचावं, हे पहिलं काम. आणि ज्याला वाटतं एक तरी वीट माझ्या त्या धर्मशाळा लागावी, 10 रुपये तरी धर्मशाळेसाठी आपण स्वइच्छेने जेव्हा शक्य असेल तेव्हा, तुम्हाला नाही तुमच्या संपर्कातला एखादा असेल धनवान त्याच्यापर्यंत पोहोचवा. आपलं काम त्यांना दाखवा. गेल्या 9 वर्षाचं तुम्हाला दुसरं सांगायचं, शिवार्थ आला नाही. गेल्या 2 वर्षात 3रं वर्ष ऑडिट झालं आपलं. 3ही वर्षात A+ दर्जाची आपली एकमेव संस्था मराठवाड्यातली, हे लक्षात घ्या. सेवाभावी संस्था. कुठेच आपल्या संस्थेमध्ये एकही ब्लॅक एंट्री नाही, सगळ्या व्हाईट एंट्री असणारी एकमेव संस्था आपली आहे. हे सगळं आपलं चालू ठेवायचं आहे. असंच सहकार्य असावं. पुनश्च एकदा मी आदरणीय जगन्नाथ मनापासून आभार मानतो. तुम्ही आम्हाला सहकार्य केलात. मला माहिती आहे की आमच्याकडून कधी त्रास होत असेल, आम्ही हक्कानं तुमच्याकडे येतोय. मला कधी आम्हाला गरज लागली, जेव्हा वाटेल तेव्हा एवढं सावकाराला हेही सांगितलं, महाराज काळजी करू नका, स्लॅबला पैसे कमी पडतात, मी देतो, स्लॅब टाकून घ्या. एका वडिला